सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 29 मे 2026 पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. उमरज तालुका कराड येथे डंपरची दुचाकीला धडक. अभिषेक अनिल कदम वय 27 राहणार मालगाव तालुका सातारा या युवकाचा मृत्यू. जिल्हा प्रशासन, महसूल, आरटीओ, पोलीस आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर डंपर चालकांवर कठोर कारवाई करणार, नागरिकांचा सवाल. दुचाकीला डंपरने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एक युवक ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवार दिनांक 28 मे रोजी दुपारी उमरज गावच्या तारळी पुलाजवळून घडली. अभिषेक अनिल कदम वय 27 राहणार मालगाव असे अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. तर सुमित लक्ष्मण भोसले राहणार खोडशे तालुका सातारा हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कराड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसात जिल्ह्यात बेदरकारपणे डंपर चालून दुचाकीला धडक दिल्यामुळे अनेक जणांना आपले प्राण गमावे लागले आहेत. तरी महसूल, आरटीओ, पोलीस प्रशासनाला जाग येत नाही. त्यामुळे आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन डंपर चालकांवर कारवाई करणार असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. गेल्या 6 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार न देणारे जिल्हा परिषद पदाधिकारी, प्रशासन निधी न देणारे राज्य सरकार जनतेचा विकास काय करणार? पीडित कंत्राटी कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनाचा इशारा. गेल्या 6 महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने महाराष्ट्र राज्य गट संशोधन केंद्र पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने दिनांक 1 जून पासून काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर प्रिया शिंदे यांना निवेदन देण्यात आले. जिल्हा परिषदेत तालुका स्तरावर गट संशोधन केंद्र असून यामध्ये गट समन्वय व समूह समन्वयक अशी 2 पदे कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. डिसेंबर 2025 पासून या कक्षातील कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. वेतन न मिळाल्याने कर्मचारी जगणे मुश्किल झाले आहे असे मत संघटनेचे अध्यक्ष रोहित जाधव यांनी व्यक्त केले आहे. कोयना धरणात फक्त 15.61% पाणीसाठा. राज्यावर वीज व पाणी संकटाची छाया. राज्यासाठी वरदायनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरण येथे 28 मे रोजी केवळ 16.41 टीएमसी म्हणजेच 15.61% पाणीसाठा शिल्लक राहण्याची चिंता वाढली आहे. धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने खाली होत असल्यामुळे जलविद्युत निर्मितीवर तसेच सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात भूजल पातळी खाटली. खंडाळा, जावळी, महाबळेश्वर, कराड तालुक्यातील स्थिती. पावसाळा तोंडावर आला तरी टंचाईचे दर काही कमी होत नाहीत. जिल्ह्यातील खंडाळा, जावळी, महाबळेश्वर, कराड तालुक्यातील भूजल पातळी घटली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास मार्फत जिल्ह्यातील 106 विहिरींचे सर्वेक्षण केले. यामध्ये भूजल पातळी गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत सरासरीपेक्षा 7.27 मीटरवर स्थिर आहे. मात्र मान, खटाव तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढू लागली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इंधनाची साठेबाजी केल्यास गुन्हे दाखल करणार, जिल्हाधिकारी संतोष पाटील. जिल्ह्यात सरासरी 600 किलोलिटर पेट्रोल व आणि 1000 किलोलिटर डिझेलची विक्री होते. सध्या जिल्ह्यात पेट्रोल साठा 2776 किलोलिटर व डिझेल 3671 किलोमीटर इतका शिल्लक आहे. तसेच ऑइल कंपन्यांकडून या मागणीनुसार दररोज इंधन पुरवठा केला जातो. इंधनाची अनधिकृत विक्री किंवा साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्याकरता तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण पथके स्थापन केले आहेत. इंधनाची साठेबाजी केल्याच्या आढळल्यास फौजदारी कारवाई करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिला आहे. घरगुती एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेल वितरण विस्कळीत होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात काही ठिकाणी टंचाईचा अफवा पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी गुरुवारी महत्वपूर्ण आढावा बैठक घेतली. जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाल राजमाने, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी भारत तुंबडे, सातारा प्रादेशिक परिवहन अधिकारी, विविध ऑइल कंपन्यांचे विक्री अधिकारी उपस्थित होते. मसूर गॅस एजन्सी विरोधात ग्रामस्थांचा संताप. ग्राहकांचा 10 दिवसात सेवा सुधारण्याचा इशारा. मसूरीतील गॅस एजन्सी विरोधात ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आक्रमक घेतला आहे. या ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेण्यासाठी पुरवठा निरीक्षक अधिकारी साहिला नायकवडे यांच्या दिसतेली आयोजित विशेष स्वतंत्र घेण्यात आलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत संतप्त ग्राहकांनी एजन्सी चालकांवर प्रश्नांचा भडीमार केला. गेल्या 3 महिन्यांपासून गॅस टंचाईचे कारण पुढे करत ग्राहकांना अक्षरशः विटीत धरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. अनेकदा शेकडो ग्राहक रांगेत असताना सिलेंडर वाटप होत असल्याने उर्वरित ग्राहकांना दुसऱ्या दिवशी प्रतीक्षा करावी लागत होती. त्यातच 25 दिवस पूर्ण झाले का, डीएससी नंबर आहे का अशा अटींमुळे ग्राहकांची मोठी गैरसोय असल्याचा आरोप करण्यात आला. गॅस ट्रान्सफॉर्मरसाठी 1400 रुपये आकारणी, तोंड पाहून गॅस वितरण आणि 2 नंबरने गॅस सिलेंडर विक्री होत असल्याच्या तक्रारी मांडण्यात आल्या. ग्रामीण भागात शेणखंडे वापरण्याची वेळ. चाफळ परिसरात गॅस वितरणाचा अजूनही बोजवारा. महिलांमधून संताप व्यक्त. गेल्या 2 महिन्यांपासून सापळ परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे. अनेक महिलांनी प्रशासन लोकप्रतिनिधी संताप व्यक्त करत आम्हाला 1500 रुपये नको पण वेळेवर गॅस सिलेंडर मिळू द्या अशी थेट मागणी केली आहे. गॅस मिळत नसल्याने चुली पेटवण्यासाठी पुन्हा लाकूड शेणखंडे वापरण्याची वेळ आली आहे. डोंगर मात्र दुर्गम भागातील महिलांची अवस्था बिकटच झाली असून सिलेंडर मिळवण्यासाठी 400 ते 500 रुपये अतिरिक्त खर्च करूनही गॅस उतरवून नसल्याचा तक्रार समोर येत आहे. शेतकऱ्यांना महावितरणचा वीज कपातीचा झटका. शेतीसाठी पुरवठा होत असलेल्या विजेत 2 तास कपात. यंदा शेती उत्पन्नात घट होण्याची शक्यता. ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वीज कपातीचा नवा झटका दिला असून आजपर्यंत 8 तास विद्युत पुरवठा करणाऱ्या वीज वितरण कंपनीने आता शेतकऱ्यांना 6 तासच वीज पुरवठा केल्याने शेतकऱ्यांसह शेतीच्या अडचणीत वाढ झाली आहे. शासन शेतकऱ्यांना मोफत वीज द्यावी लागते म्हणून लोड शेडिंग बाबत आहे का असा संतप्त सवाल शेतकरी वर्गाकडून व्यक्त केला जात आहे.
वीज वितरण कंपनीने अचानक केलेल्या निर्णयाने आणि उन्हाळ्यात शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली असून शेती पाण्याचा प्रश्न गंभीर म्हटला आहे. उन्हाळ्यामुळे आधीच पाणी टंचाई असताना या तुघलकी निर्णय शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा ठरला आहे. साताऱ्यात काँग्रेस भवनाबाहेरील टपऱ्यांना आग. साताऱ्यातील काँग्रेस भवन बाहेर असलेल्या टपऱ्यांना गुरुवारी पहाटे आग लागली. या दुर्घटनेत सुमारे 4 ते 5 टपऱ्या जळून खाक झाल्या. यामध्ये व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान सातारा पालिकेच्या अग्निशमन आग आटोक्यात आणली. केळकर घाट वाहतुकीसाठी डेंजर झोन. काळाखडा परिसर धोकादायक. संरक्षक कठड्यांचा अभाव. आंबेनी घाटासारखीच अवस्था मेडा मावेश्वर असलेल्या केळघाटाची झाली आहे. घाटातील काळाकडा परिसर डेंजर झोन असून दुर्घटनेचा धोका आहे. या परिसरात संरक्षक कठडे असल्याने प्रवास जीवघेणा बनला आहे. महाबळेश्वर या मार्गाचे काम गेली 3-4 वर्षे सुरू आहे. केळघाटात याच ठेकेदाराने काम केले आहे. काळाकडा ते खालचे मातूर या टप्प्यात वन विभाग परवानगी देत नसल्याचे कारण पुढे करत रस्त्याचे रुंदीकरण, मोऱ्यांचे नुकतीकरण, साईड पट्ट्यांवर भराव, संरक्षण किटवर दिशादर्शक फलक याचे कामच झाले नाही. याच परिसरात अपघाताचे प्रमाण सर्वाधिक आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.